कालपर्यंत मला असं वाटत होतं की जर आपण दररोज 1 ते 2 तास जिम जर केली, वर्कआउट केला आणि हफ्त्यातले 4 ते 5 दिवस असं वर्कआउट केला तर आपले सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि आपल्याला काही हेल्थ रिलेटेड इश्यूज होणार नाही. पण मी अगदी रॉंग होतो या बाबतीत. एक गोष्ट माझ्या अशी लक्षात आली की ऑफिसमध्ये 8 ते 9 तास बसणं आणि एका रॉंग पोश्चरमध्ये किंवा एका चुकीची लाईफस्टाईल ऑफिसमध्ये फॉलो करणं, तर ही एक खूप मोठं कारण होतं ज्यामुळं माझं बॅक पेन असेल किंवा नेक पेन, जे आपल्या मानेमध्ये जी स्टिफनेस होती किंवा जे आपल्याला थकल्यासारखं वाटतं, तर या सर्व मागे जे आपलं ऑफिसमध्ये जो पोश्चर आहे किंवा जे आपलं ऑफिस रुटीन आहे, आपण 8 ते 9 तास कशा पद्धतीने तिथे ऑफिसमध्ये घालवत असतो, तर यावर खूप अवलंबून असतं. तर ही गोष्ट माझ्या लक्षात आली आणि मग मला समजलं की ॲक्च्युली जिममुळे नाही तर हा जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याला आपल्या ऑफिसच्या पोश्चरमुळे होतोय. तर सायंटिफिकली जर आपण या गोष्टीकडे बघितलं तर जर आपलं काम जे आहे 8 ते 9 तास जर आपण एका जागेवर बसून करत आहे, स्क्रीनसमोर असेल किंवा कोणत्याही दुसऱ्या ठिकाणी आपण बसून काम, जिथं आपली लाईफस्टाईल सेडेंटरी आहे 8 ते 9 तासांसाठी, तर अशा वेळी आपलं जे मेटाबॉलिझम आहे, जे पचन होण्याची जी प्रोसेस आहे आपल्या बॉडीमध्ये विविध रिॲक्शन्स जे होते ते जवळपास 30% स्लो होता आणि ही खूप मोठी रिस्क फॅक्टर आहे. जेव्हा ही गोष्ट लाँग टर्मसाठी आपण 10 ते 15 वर्ष या लाईफस्टाईलमध्ये राहतो, तर अशा वेळी आपलं जे हार्ट रिलेटेड डिसीज असेल किंवा जे डायबिटीज असेल, हाय शुगर, हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, या सर्व गोष्टींसाठी आपले जी रिस्क आहे ती वाढते आणि आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तर प्रॉब्लेम पोश्चरचा नाही, प्रॉब्लेम आपल्या हॅबिट्सचा आहे. म्हणजेच की आपली जी बॉडी आहे ती हालचाल करण्यासाठी, मूव्हमेंट करण्यासाठी बनवलेली आहे. पण आपण जेव्हा मूव्हमेंट करत नाही, आपण सेडेंटरी एका जागेवर बसून राहतो, तर अशा वेळी हे जे प्रॉब्लेम्स आहे ते सर्व येतात. तर हे सर्व ओव्हरकम करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर त्यासाठीच मी इथे तुम्हाला इझी फॉलो होऊ शकता असे 5 पॉईंट सांगणार आहे. ज्यातलं सर्वात पहिलं म्हणजे की दर 30 मिनिटाला तुम्ही हालचाल करा, कुठेतरी चालून या. जेणेकरून काय होतं की तुमच्या शरीरातला जो ब्लड फ्लो आहे तो चांगल्या पद्धतीने होतो आणि जे स्टिफनेस, म्हणजे आपण असं बोलतो की आपली नेक जी आहे ती स्टिफ झाली आहे, आखडली आहे. तर अशा वेळी जेव्हा तुम्ही हालचाल करशाल, अशा वेळी हे जे स्टिफनेस आहे ते रिलीज होते आणि तुम्हाला तिथे रिलॅक्स होऊ शकतं. जे सर्व जॉईंट्स आहे तुमच्या शरीराचे ते रिलॅक्स होतं जेव्हा तुम्ही सिम्पली दर 30 मिनिटाला किंवा 1 तासाला तुमच्या शेड्यूलच्या हिशोबाने जर तुम्ही ब्रेक घेतले आणि जर तुम्ही चालले. त्यानंतरची गोष्ट म्हणजे तुमचं जे चेअरचं जे पोश्चर आहे ते तुम्ही चेक करा. जी तुमची बॅक आहे ती फ्लॅट असली पाहिजे, एक चांगल्या पोश्चरमध्ये असली पाहिजे, इरेक्ट पोश्चरमध्ये, आणि जे तुमचं फेस आहे ते एकदम स्क्रीनच्या समोर असलं पाहिजे. जे तुमची डेस्कटॉपची जी हाईट आहे किंवा लॅपटॉपची हाईट जी आहे ती तुम्ही वाढवू शकता, जेणेकरून तुम्ही स्ट्रेट स्क्रीनमध्ये बघू शकता. तिकडे तिकडे असं वाकून किंवा नेकची पोझिशन कॉम्पन्सेट करून जर तुम्ही स्क्रीनकडे बघत असाल तर नक्कीच तुमच्या नेकला प्रॉब्लेम येऊ शकतो. यासाठी तुमची जी डेस्कटॉपची जी पोझिशन आहे ती चांगल्या पद्धतीने सेट करा. तिसरी गोष्ट म्हणजे जी आपली नेक मोबिलिटी आणि जी चौथी गोष्ट असेल ती आपली शोल्डर मोबिलिटी. तर हे 2 जॉईंट्स असे असतात की खूप रिस्क असते. जर चांगली मुवमेंट झाली नाही तर इंजुरी व्हायचे खूप चान्सेस असतात आणि याने आपली ओव्हरऑल जी बॉडी आहे ती पण स्टिफ होऊ शकते किंवा अशी आखडू शकते आणि ज्यामुळे तुम्हाला थकल्यासारखं वाटू शकतं. तर त्यामुळे मधून जी तुमची नेक आहे ती रोटेट करत राहा आणि जे तुमचे शोल्डर्स आहेत ते पण तुम्ही जी अशी फुल हँड मुवमेंट आहे तर ती तुम्ही करू शकता, जेणेकरून जे जॉईंटची मोबिलिटी आहे ती चांगल्या पद्धतीने होईल. आणि शेवटचा पॉईंट तो म्हणजेच की आपण एक रूल आहे 20-20-20 रूल. तो आपल्या डोळ्यांच्या एक्सरसाइजसाठी किंवा जी आपली आय साईट आहे, तर नेहमी असं होतं की आपण स्क्रीनकडे जेव्हा बघत असतो तेव्हा आपण जे ब्लिंक करतो, तर ही ब्लिंक आपण खूप कमी वेळा करतो. जेव्हा डोळे झाकतो आणि उघडतो, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती आपण खूप कमी वेळा करतो कारण की आपलं पूर्ण अटेन्शन आणि फोकस ते स्क्रीनवर असतं आणि जे आपले आयबॉल्स आहे त्याला हायड्रेट करण्यासाठी आणि ते चांगले मेंटेन राहण्यासाठी आपले डोळे ब्लिंक करणं खूप महत्त्वाचं आहे. तर यासाठी तुम्ही काय करा की दर 20 मिनिटानंतर 20 सेकंदाचा ब्रेक घ्या. तर या 20 सेकंदात तुम्हाला काय करायचं आहे की एक ॲटलिस्ट 20 फूट लांब तुम्ही बघायचं आहे, कारण की आपले जे विजन आहे स्क्रीनमुळं खूप जवळ आपण फोकस करत असतो. जेव्हा आपण आपल्या रेटिनाज जे असतात, जे आपल्या डोळ्याला आपण रिलॅक्स करून लांब जेव्हा बघतो तेव्हा आपले डोळे रिलॅक्स होतात आणि आपण डोळे बंद पण करू शकता आणि याचा पण तुम्हाला फायदा होईल. तर या सर्व इझी टू फॉलो स्टेप्स आहे ज्या तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये करू शकतात आणि याची तुम्हाला सवय लागली तर नक्कीच लाँग टर्मवर तुम्हाला याचा फायदा होईल. आता ऑफकोर्स जिम करणं, डाएट करणं आणि बाकीचे जे योगा, सूर्यनमस्कार या सर्व गोष्टी वेगळ्या आहे. या सर्व गोष्टींसाठी
आपण ऑफिसमध्ये तर नाही करू शकत या गोष्टी, ऑब्व्हियसली लंच सोडता. तर या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. पण ज्या 5 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, या जर तुम्ही तुमच्या ऑफिस रुटीनमध्ये जर तुम्ही नॉर्मलाइज केल्या, तर नक्कीच तुम्हाला लाँग टर्मवर जे सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे होणारे जे डिसीज आहे, तर यापासून तुम्ही नक्की लांब राहशाल. तर पुढच्या हफ्त्यात जेव्हा तुम्ही तुमच्या ऑफिसला जाशाल किंवा या हफ्त्यातच, तर तुम्ही हे सर्व ट्राय करून बघा आणि मला नक्की कळवा तुमचा अनुभव कसा आहे. तर असेच टिप्ससाठी, आणि जर तुम्ही एम्प्लॉई असाल किंवा एक वर्किंग प्रोफेशनल असाल, बिझनेस ओनर असाल आणि तुम्हाला तुमच्या बिझी शेड्यूलमुळे जर तुम्हाला तुमच्या हेल्थकडे लक्ष देता नाही येते, तर हा चॅनल स्पेशली या गोष्टींसाठीच आहे. तर माझं जे नॉलेज आहे, मी काही वर्षांपूर्वी ट्रान्सफॉर्मेशन केले होते लॉकडाऊनमध्ये, अनेकांना माहीत असेल. तर त्यानंतर मी ऑनलाईन शिफ्ट झालो आणि ऑनलाईन कन्सल्टेशन आणि डाएट रिलेटेड गायडन्स द्यायला लागलो. तर हे सर्व अनुभव जो आहे तो मी आता मी एम्प्लॉई आहे सध्या. तर हा सर्व अनुभव मी एक एम्प्लॉईची लाईफस्टाईल आपण कशी इम्प्रूव्ह करू शकतो, त्याचं वर्क लाईफ बॅलन्स आहे किंवा त्याची प्रोडक्टिव्हिटी आणि जी मूड आहे त्याच्या कामामध्ये, आणि त्याची जी फिजिकल फिटनेस आहे आणि लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजपासून तो दूर कसा राहू शकतो, तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याबद्दल नॉलेज मी तुम्हाला घेऊन येणार आहे असेच व्हिडिओमध्ये. तर मेक शुअर करा की तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करताय, आणि जर यातून तुम्हाला काही गोष्टी शिकायला भेटल्या असेल आणि तुम्हाला फायदा होईल असं वाटत असेल, तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेअरही करू शकता तुमच्या मित्रांसोबत. तर भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.